दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अर्ज बाद करण्यावरून चौकशीची मागणी केली आहे। अनगरकर पाटलांनी पळपुटेपणा पुन्हा सिद्ध केल्याची टीका उमेश पाटलांनी केली। उज्ज्वला थिटे खऱ्या मर्दानी आहेत, अनगरकर पाटील हे पळपुटे आहेत हे सिद्ध झालं अशी टीका उमेश पाटील यांनी केली आहे। राजन पाटला सकट प्रशासकीय अधिकारी हे सगळे याच्यामधले दोषी आहेत, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे फक्त निवडणूक बिनविरोध करण्याच्या करताचं हे षडयंत्र आहे आणि बिनविरोध करावी व्हावी म्हणून कुठल्याही तराला जाऊन तुम्ही अर्ज बाद करताय आणि पळपुटे आहेत हे। आता पेननं लिहिलेलं सुद्धा खोडणारे रबर आलेले आहेत आणि ते 50 रुपयात मिळतात आणि ह्या रबराच्या साह्यानं त्यांनी त्यामध्ये सही गायब केलेली असावी असा त्याच्यामध्ये मला संशय आहे। सहीच नाही, अजूनही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बदललेल्या आहेत असा आम्हाला संशय आहे। दरम्यान या संदर्भात उज्ज्वला थिटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया।